बाळांनो, व्हेरी वॉर्म वेलकम. आपण लास्ट लेक्चरपासून एक नवीन चॅप्टर शिकायला सुरुवात केलेली आहे, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. आणि या लेक्चरमध्ये आपण जे आहे हे या चॅप्टरचा काही इंट्रोडक्टरी पार्ट शिकलो. त्याचबरोबर आपण शिकलो की जेनेटिक मटेरियल शोधायसाठी काही एक्सपेरिमेंट झाले. 3 फेमस असे एक्सपेरिमेंट आहेत जे की जेनेटिक मटेरियल कोणतं आहे शोधायसाठी ते एक्सपेरिमेंट झाले होते. आणि ते तिन्ही एक्सपेरिमेंट आपल्या सिलेबसमध्ये आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. त्यातला पहिला एक्सपेरिमेंट आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलो आणि तो एक्सपेरिमेंट कोणता होता? ग्रिफिथ एक्सपेरिमेंट, किंवा त्यालाच म्हटलं जातं ग्रिफिथ ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. कशासाठी होता? जेनेटिक मटेरियल कोणतं आहे हे ओळखण्यासाठी तो एक्सपेरिमेंट होता. आणि आता जे राहिलेले 2 एक्सपेरिमेंट आहेत ते आपल्याला आता आजच्या लेक्चरमध्ये शिकायचे आहेत. त्यातला जो दुसरा एक्सपेरिमेंट आपण आता शिकणार तो आहे ॲव्हरी, मॅककार्टी आणि मॅक्लॉइड एक्सपेरिमेंट. या तिघा सायंटिस्ट मिळून हा एक्सपेरिमेंट केला गेला होता. आता हा जो एक्सपेरिमेंट आहे बाळांनो, हा आपण याच्या अगोदर जो एक्सपेरिमेंट घेतला ग्रिफिथ एक्सपेरिमेंट, त्याच्याशीच हा एक्सपेरिमेंट लिंक आहे. ग्रिफिथनी जे काही करून ठेवलं, जो काही एक्सपेरिमेंट करून ठेवला, तर ग्रिफिथला हे ओळखता आलं नाही की जे जेनेटिक मटेरियल आहे त्याचं नेचर कसं आहे हे तो कन्फर्म सांगू शकला नाही. मग तोच एक्सपेरिमेंट या तिघांनी परत करायचं ठरवलं. ग्रिफिथने 1928ला तो एक्सपेरिमेंट केला आणि या तिघांनी जो आहे हा एक्सपेरिमेंट 1944ला केला. म्हणजे बरं 12-14 वर्षाच्या नंतर मग यांनी हा एक्सपेरिमेंट केला. आणि ग्रिफिथनी जे एक्सपेरिमेंटल मटेरियल वापरलं होतं तेच एक्सपेरिमेंटल मटेरियल या 3 सायंटिस्टनी वापरलं. हे जे 3 सायंटिस्ट आहेत अमेरिकेचे होते, बायोलॉजिस्ट होते आणि रॉकफेलर युनिव्हर्सिटीमध्ये हे तिघही शिकवायला होते. प्रोफेसर होते, सायंटिस्ट पण होते. रॉकफेलर एक खूप मोठी फेमस युनिव्हर्सिटी आहे तिथली. तुम्हाला याच्याबद्दल एक छोटीशी माहिती सांगतो. बघा, रॉकफेलर जो आहे हा एक आडनाव आहे. एक माणूस होता जो खूप श्रीमंत माणूस होता अमेरिकेतला. त्या काळातला अमेरिकेतला सर्वात श्रीमंत हा माणूस होता 19व्या शतकामध्ये. आणि त्यांनी खूप सारा पैसा कमावला आणि मग त्या काही पैशामधून मग यांनी दानधर्म पण केला. एक युनिव्हर्सिटी पण तयार केली, रॉकफेलर युनिव्हर्सिटी. आज ती जी युनिव्हर्सिटी आहे, फेमस युनिव्हर्सिटी, आजही आपल्या भारतातून जगभरातून मुलं जे आहेत तिथे शिकायला जातात. आणि त्याच रॉकफेलर युनिव्हर्सिटीमध्ये हे 3 सायंटिस्ट शिकवायला होते. आणि मग यांनी काय केलं, जो ग्रिफिथने एक्सपेरिमेंट करून ठेवला होता तोच एक्सपेरिमेंट यांनी परत करायचं ठरवलं. आता ग्रिफिथने जे एक्सपेरिमेंटल मटेरियल यूज केलं होतं तेच एक्सपेरिमेंटल मटेरियल यांनी पण यूज केलं. ग्रिफिथचं एक्सपेरिमेंटल मटेरियल कोणतं होतं? द ग्रिफिथचं एक्सपेरिमेंटल मटेरियल होतं बॅक्टेरिया, स्ट्रेप्टोकोकस निमोनी. हेच बॅक्टेरिया, हेच एक्सपेरिमेंटल मटेरियल या तिघांनी परत वापरलं आणि एक्सपेरिमेंट यांनी 1944ला केला. मग आता काय होतं हा एक्सपेरिमेंट आणि हे प्रूव्ह करू शकले का की जेनेटिक मटेरियल कोणतं आहे हे यांना समजलं का? तर तेच आपल्याला शिकायचं आहे. कसा यांनी एक्सपेरिमेंट करून ठेवला. तर आता हे तर मी तुम्हाला काही इंट्रोडक्टरी माहिती यांच्याबद्दल सांगितलेली आहे. आता एक्सपेरिमेंट कसा होता याची एकदा आपण थ्योरी वाचू आणि मग याच्यामध्ये थोडंसं आणखी डिटेलमध्ये मी तुम्हाला समजून सांगतो. बघा काय होता एक्सपेरिमेंट. दे प्युरिफाईड DNA, RNA अँड प्रोटीन्स फ्रॉम स्ट्रेन सेल्स. आता दे म्हणजे कोण? हे 3 जण. ॲव्हरी, आता हा जो ॲव्हरी याच्यातला जो पहिला सायंटिस्ट आहे ओस्वाल्ड ॲव्हरी असं याचं नाव आहे. हा खूप फेमस सायंटिस्ट होता पाडून, खूप ब्रिलियंट सायंटिस्ट होता. म्हणजे जवळपास नोबेल प्राईज भेटेल याला काही कारणामुळे याला नोबेल प्राईज भेटलं नाही. अदरवाईज हा एवढा टॅलेंटेड सायंटिस्ट होता. आणि हा या टीमचा, हे जे या तिघांची टीम आहे यांचा हा मुख्य होता, कॅप्टन होता असं म्हणू आपण याला. तर असा हा प्रचंड सायंटिस्ट, याच्याच मेहनतमुळे, याच्या ज्या एक्सपेरिमेंटमुळे आपल्याला समजलं की DNA हा जेनेटिक मटेरियल आहे. हे याच्याच प्रयत्नामुळे आपल्याला समजलं. मग आता या तिघांनी काय केलं? या तिघांनी हे जे यस टाईपचे बॅक्टेरिया आहेत किंवा यस स्ट्रेनचे जे बॅक्टेरिया आहेत यांच्यामधून यांनी DNA वेगळे काढले. बघा, बॅक्टेरियामधून DNA वेगळे काढून टाकले, RNA वेगळे काढून टाकले त्या बॅक्टेरियामधून, आणि त्या बॅक्टेरियामधून यांनी प्रोटीन पण वेगळे काढून टाकले. लक्षात येतं ना एक्सपेरिमेंट काय काय केलं यांनी? तर दे प्युरिफाईड DNA, RNA प्रोटीन्स फ्रॉम यस स्ट्रेन सेल्स. म्हणजे या यस स्ट्रेन किंवा यस टाईपच्या बॅक्टेरियामधून हे सबस्टन्स तिन्ही वेगळे वेगळे काढून टाकले त्यांनी. आणि मग कशासाठी? अँड मिक्स विथ हीट किल्ड आर स्ट्रेन सेपरेटली. आणि मग काय केलं? हे जे तिन्ही सबस्टन्स यांनी वेगळे वेगळे काढले हे मिक्स केले आर स्ट्रेनमध्ये, आर टाईपच्या बॅक्टेरियामध्ये. कशासाठी? पुढे आपल्याला सांगितलेलं आहे टू कन्फर्म विच वन कुड ट्रान्सफॉर्म लिव्हिंग आर सेल टू यस सेल. हे सगळं कशासाठी केलं यांनी? काय केलं यांनी? लक्षात आलं का तुमच्या? हे तिन्ही सबस्टन्स यांनी वेगळे वेगळे काढले यस टाईपच्या बॅक्टेरियामधून आणि हे तिन्ही सबस्टन्सेस या आर स्ट्रेनमध्ये मिक्स केले. आर टाईपच्या बॅक्टेरियामध्ये हे तिघही मिक्स केले. आधी DNA टाकला आर टाईपच्या बॅक्टेरियामध्ये, नंतर मग RNA टाकला आर टाईपच्या बॅक्टेरियामध्ये, त्यानंतर मग प्रोटीन्स टाकले आर टाईपच्या बॅक्टेरियामध्ये. हे तिघही कोणापासून वेगळे केले होते? यस टाईपच्या बॅक्टेरियामधून. आणि कशासाठी केलं हा सगळा एक्सपेरिमेंट? हे ओळखायसाठी की काय असं आहे की जे यस टाईपमधून आर टाईपमध्ये जाते, यस टाईपच्या बॅक्टेरियामधून आर टाईपच्या बॅक्टेरियामध्ये कोण जाते, या तिघांपैकी कोण जाते.
म्हणजे जेनेटिक मटेरियल कोणतं आहे हे शोधायसाठी यांनी हे एक्सपेरिमेंट केले होते. त्यानंतर मग आता पुढे आपल्याला सांगितलेलं आहे ओनली डीएनए वॉज एबल टू ट्रान्सफॉर्म आर स्ट्रेन टू एस स्ट्रेन. आणि मग पुढे कन्फर्म यांनी सांगितलं की डीएनएच आहे, या तिघांपैकी फक्त डीएनएच असा आहे की जो यस टाईप मधून आर टाईप मध्ये, यस टाईपच्या बॅक्टेरियामधून आर टाईपच्या बॅक्टेरियामध्ये कोण जातो, फक्त डीएनए जातो, असं यांनी मग एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करून सांगितलेलं आहे. इथपर्यंत लक्षात आलं. तर हे तर आपल्याला हे थिओरिटिकल पार्ट दिलेला आहे. आता याची जी थिओरी आहे भलेही तुम्हाला वाचायला अवघड वाटत असली तेवढाच हा सिंपल एक्सपेरिमेंट आहे. लगेच तुमच्या लक्षात राहील असा हा एक्सपेरिमेंट आहे. आणि हे पूर्ण एक्सपेरिमेंट जे आहे ही पूर्ण प्रोसिजर मी इथे बोर्डवर काढलेली आहे. झालं तर तुम्ही अशाच्या अशा डायग्राम सहित हे सगळं लेबलिंग वगैरे जे काय असेल याला हे तुम्ही स्वतः काढून बघा. तुम्ही ह्या ज्या डायग्राम दिलेल्या आहेत ह्या डायग्राम स्वतः काढा, तुमच्या नोटबुकमध्ये लिहा, म्हणजे तुम्हाला हा एक्सपेरिमेंट बिलकुल इझी जाईल. आता बघा यांनी एक्सपेरिमेंट स्टार्ट केला. प्रोसिजर म्हणू आपण याला, प्रोसिजर एक्सपेरिमेंटची. ठीक आहे, जसं आपण लॅबमध्ये जातो ना, आपल्या लॅबॉरेटरीमध्ये जातो, लॅबॉरेटरीमध्ये मग कशी आपण एक्सपेरिमेंट करतो झुलॉजी केमिस्ट्री, तर मग प्रोसिजर असते आपल्याला. आणि मग एक्सपेरिमेंट संपला की आपल्याला असतो इन्फरन्स, म्हणजे अनुमान, काय तुम्हाला सापडलं एक्सपेरिमेंटमध्ये. तर पहिले आपण प्रोसिजरच बघू. काय प्रोसिजर केली आणि पहिला एक्सपेरिमेंट केला. काय केला बघा, यांनी कल्चर मीडियम तयार केलं. कल्चर मीडियम तयार केला. ते कल्चर मीडियममध्ये आर टाईपचे बॅक्टेरिया होते. लक्षात घ्या याच्यामध्ये आर टाईपचे बॅक्टेरिया आहे. हे रेड कलरनी जे आपण शो केलेले आहेत, आर लिहिलं आपण है ना. तर आर काय आहे, तर आर म्हणजे आर टाईपचे हे बॅक्टेरिया आहेत हे कल्चर मीडियममध्ये. आणि मग या मीडियममध्ये यांनी काय ऍड केलं, प्रोटीन ऑफ यस टाईप. जे यस टाईपचे बॅक्टेरिया, पूर्ण बॅक्टेरिया नाही टाकले, यस टाईपच्या बॅक्टेरियामधून जे प्रोटीन वेगळे काढले होते असे प्रोटीन मग याच्यामध्ये ऍड केले. आणि मग याचं ऑब्झर्वेशन केलं. हे जे भांडं घेतलं आणि या भांड्यामध्ये सगळं कल्चर मीडियम आहे. मग या भांड्याला ऑब्झर्व केलं आणि मग दिसलं की हे जे आर टाईपचे बॅक्टेरिया आहेत याच्यावर तर काहीच परिणाम झाला नाही. हे जसे आहेत तसेच आहेत. हे प्रोटीन या बॅक्टेरियामध्ये गेलेच नाही. आणि हे आर टाईपचे बॅक्टेरिया यस टाईपच्या बॅक्टेरियामध्ये कन्व्हर्टच झाले नाही. हे जसेचे तसेच राहिले. नो चेंज लिहिलं. तर पहिला एक्सपेरिमेंट संपला. याचा अर्थ प्रोटीन काही ट्रान्सफर होत नाहीत हे याच्यामधून सिद्ध झालं. त्यानंतर दुसरा एक्सपेरिमेंट करून बघितला. परत कल्चर मीडियम तयार केलं. याच्यामध्ये आर टाईपचे बॅक्टेरिया टाकले आणि आर टाईपच्या बॅक्टेरिया सोबतच यांनी प्लस RNA ऑफ यस टाईप, यस टाईपचे बॅक्टेरियातला RNA वेगळा काढला आणि तो मग या मीडियम मध्ये टाकला. इथे काय काढलं होतं, यस टाईपचा प्रोटीन याच्यामध्ये टाकला होता. इथे यस टाईपचा RNA याच्यामध्ये टाकला आणि मग ऑब्झर्व केलं आणि मग बघितलं. आणि मग यांच्या लक्षात आलं की हे जे आर टाईपचे बॅक्टेरिया आहे परत यांच्यावर काहीही बदल झाला नाही. हे जसे आहेत तसेच राहिले. आर टाईपचे बॅक्टेरिया आर टाईपचेच बॅक्टेरिया राहिले. यस टाईपच्या बॅक्टेरियामध्ये ते कन्वर्ट झाले नाही. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा आहे की RNA पण जेनेटिक मटेरियल नाही. RNA पण यस टाईपचं RNA पण जे आहे आर टाईपमध्ये, आर टाईपच्या बॅक्टेरियामध्ये जात नाही. म्हणजे हे जे दोन्ही आहेत हे जेनेटिक मटेरियल नाहीत. इथपर्यंत तर समजलं या एक्सपेरिमेंटमधून, कारण हे ट्रान्सफॉर्मच होत नाही. जेनेटिक मटेरियल हे ट्रान्सफॉर्म होते. मग आता थर्ड एक्सपेरिमेंट केला. बघा काय, परत कल्चर मीडियम मध्ये आता काय केलं यांनी, लक्षात घ्यायची गोष्ट आहे. आता तिसरा घटक जो यस टाईपच्या बॅक्टेरियामधून वेगळा काढला होता, कोणता, DNA. आता DNA टाकला याच्यामध्ये. काय केलं, कल्चर मीडियम तयार केलं आणि त्या कल्चर मीडियममध्ये आर टाईपचे बॅक्टेरिया होते. याच्यामध्ये आर टाईपचे बॅक्टेरिया होते आणि त्या आर टाईपच्या बॅक्टेरियामध्ये मग त्यांनी DNA टाकून दिले. यस टाईपच्या बॅक्टेरियाचे DNA टाकले आणि मग त्यांनी ऑब्झर्व केलं. पण त्यांच्या लक्षात आलं की काही वेळानंतर जे आर टाईपचे बॅक्टेरिया आहेत ते यस टाईपच्या बॅक्टेरियामध्ये कन्वर्ट झाले. आणि मग काय अनुमान निघते याच्यावरून, काय इन्फरन्स निघते, बॅक्टेरिया ट्रान्सफॉर्म इनटू यस टाईप. जे आर टाईपचे बॅक्टेरिया होते ते यस टाईपच्या बॅक्टेरियामध्ये कन्वर्ट झाले. कोणामुळे झाले, DNA मुळे झाले. जेव्हा DNA टाकला तेव्हाच ते आर टाईपचे बॅक्टेरिया, बघा आर टाईपचे बॅक्टेरिया यस टाईपच्या बॅक्टेरियामध्ये कन्वर्ट होऊन गेले. आणि आपण इथे दाखवलेलं आहे यसनी. तर यस म्हणजे काय आहे की हे जे आर टाईपचे बॅक्टेरिया होते ते आता यस टाईपच्या बॅक्टेरियामध्ये कन्वर्ट झालेले आहेत. आता इथून ही गोष्ट आता समजा जवळपास प्रूव्ह झालेली आहे की DNAच जेनेटिक मटेरियल आहे. DNAच हा यस टाईपचा DNA आर टाईपच्या बॅक्टेरियामध्ये जातो आणि मग ते आर टाईपचे बॅक्टेरियाच यस टाईपच्या बॅक्टेरियासारखे वागायला लागतात. हे प्रूव्ह झालं गोष्ट. मग आता हा एक्सपेरिमेंट कन्फर्म करायसाठी, बघा हा एक्सपेरिमेंट कन्फर्म करायसाठी आणखीन एक एक्सपेरिमेंट केला त्यांनी. एक कन्फर्मेशनल एक्सपेरिमेंट असतो ना, तशा प्रकारचा एक्सपेरिमेंट केला. हा फोर्थ एक्सपेरिमेंट. बघा आता याच्यामध्ये काय केलं यांनी, कल्चर मीडियम तयार केलं. त्याच्यामध्ये आर टाईपचे बॅक्टेरिया तर घेतलेच, सोबतच त्याच्यामध्ये यस टाईपच्या बॅक्टेरियाचे DNA पण टाकले. आता याच्यामध्ये DNA पण टाकले. यस टाईपच्या बॅक्टेरियाचे DNA आहेत, आर टाईपचे बॅक्टेरिया पण याच्या आतमध्ये आहेत. सोबत आणखीन एक महत्त्वाचा सबस्टन्स यांनी टाकला, तो म्हणजे DNAs. DNAs काय, याच्या नावावरून तुमच्या लक्षात येईल, हा एक
एन्झाईम आहे. ASE लागला ना म्हणजे हा एन्झाईम झाला. DNA डायजेस्टिंग एन्झाईम आहे हा. लक्षात घ्या, डीएनएला पचवणारा, डीएनएला डायजेस्ट करणारा, डीएनएला खाऊन टाकणारा हा एन्झाईम आहे. त्याला म्हटलं जातं डीएनएज. लक्षात ठेवायच्या नंतर कधी नाव येईल तर डीएनएला डायजेस्ट करणारा एन्झाईम असतो डीएनएज. आता हा डीएनएज पण याच्यात टाकला, डीएनए पण याच्यात टाकला आणि याच्यामध्ये R टाईपचा बॅक्टेरिया पण आहे. मग आता काय झालं बघा, याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली की हा जो डीएनए डायजेस्ट करणारा हा जो एन्झाईम आहे, या एन्झाईमनी या डीएनएला खाऊन टाकला, गिळून टाकलं, खाऊन टाकलं. बघा आता या डीएनएनी या डीएनएज हा जो एन्झाईम आहे यांनी या डीएनएला खाल्ल्यामुळे काय झालं, आता डीएनएच नाही आहे. डीएनए नसल्यामुळे हा याच्यामध्ये जे R टाईपचे बॅक्टेरिया आहेत ते जसेचे तसेच राहिले, त्यांच्यामध्ये काहीच बदल झाला नाही, ते S टाईपमध्ये कन्वर्टच झाले नाही. इकडे डीएनए टाकल्यामुळे ते बॅक्टेरिया R टाईपचे बॅक्टेरिया S टाईपच्या बॅक्टेरियामध्ये कन्वर्ट झाले होते, पण इथं डीएनएच गायब झालेला आहे. डीएनएला या डीएनएजनी खाऊन टाकलं, म्हणून आता डीएनए नसल्यामुळे R टाईपचे बॅक्टेरिया राहिले, याच्यामध्ये काहीही बदल झाला नाही, नो चेंज. म्हणजे इथे ही गोष्ट प्रूव्ह होते, या चौथ्या कन्फर्मेशनल एक्सपेरिमेंटमधून ही गोष्ट प्रूव्ह होते की डीएनए जो आहे हाच अनुवांशिकतेला जबाबदार असतो, हाच हेरिडिटी मटेरियल आहे किंवा हे जेनेटिक मटेरियल आहे. सर्व ऑर्गॅनिझममध्ये जवळपास काही व्हायरस जर सोडले तर सर्वच ऑर्गॅनिझममध्ये, या पृथ्वीवर जे काही ऑर्गॅनिझम आहेत त्या सर्वांमध्ये जेनेटिक मटेरियल जे आहे हे डीएनएच असते. लक्षात घ्या, फक्त काही व्हायरस सोडले तर. माझ्यामध्ये, तुमच्यामध्ये, प्लॅन्टमध्ये, बॅक्टेरियामध्ये, सर्वांमध्ये जेनेटिक मटेरियल कोणतं आहे, डीएनए. म्हणजे आई वडिलाचे गुणधर्म मुलाबाळांमध्ये किंवा एका पिढीतून गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये कोणामुळे जातात, डीएनएमुळे जातात. तर इथे ही गोष्ट यांनी प्रूव्ह करून सांगितली. सोबतच आणखी मग यांनी जे आहे जसं इथे डीएनएचा हा या डीएनएला डायजेस्ट करणाऱ्या एन्झाईमचा यूज केला ना, तशाच प्रकारे मग आणखीन काही कन्फर्मेशनलसाठी ही जे प्रोटीन आहे तर या प्रोटीन सोबत यांनी मग प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम पण टाकले, प्रोटीनेज असं म्हणतात त्याला. त्याचबरोबर इकडे जे आहे या एक्सपेरिमेंट करून पाहिले मग त्यांनी काही एक्सपेरिमेंट आणखीन. तर त्याच्यामध्ये RNAला डायजेस्ट करणारे एन्झाईम RNAs लिहून देतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या आणखीन चांगल्या तऱ्हेनं लक्षात राहील. बघा इथे लिहून देतो तुम्हाला, RNAs असं लिहितात ते. जसं आपण हे कसं लिहिलं डीएनएज, तसं RNAs काय, हा एन्झाईम आहे जो RNAला डायजेस्ट करून टाकतो. तशा तऱ्हेनं कन्फर्मेशनसाठी मग त्यांनी असे पण एक्सपेरिमेंट केले, जसं की मग या डीएनएला डायजेस्ट करणारा एन्झाईम याच्यामध्ये टाकला, त्यानंतर प्रोटीनला डायजेस्ट करणारा एन्झाईम याच्यामध्ये टाकला, जसं इकडे केलं होतं तसंच सेम. ठीक आहे, तर अशा तऱ्हेनं मग आता ही लास्टमध्ये ही गोष्ट यांनी प्रूव्ह करून सांगितली. काय सांगितलं की ओनली डीएनए वॉज एबल टू ट्रान्सफॉर्म R स्ट्रेन टू S स्ट्रेन. डीएनए जो आहे हा S स्ट्रेनमधून R स्ट्रेनमध्ये गेला आणि त्यामुळे मग काय झालं की ही जी R स्ट्रेन होती ही आधी नॉन व्हायरुलंट होती आणि मग ही व्हायरुलंट झाली. जसा डीएनए याच्यामध्ये गेला S टाईपचा डीएनए जसा R टाईपच्या डीएनए मध्ये या बॅक्टेरियामध्ये गेला, तो R टाईपचा बॅक्टेरिया पहिले गरीब होता, साधा होता, नॉन पॅथोजेनिक होता, तो आता पॅथोजेनिक झाला. तो नॉन कॅप्सुलेटेड होता, तो कॅप्सुलेटेड झाला. तो रफ होता, तो स्मूथ झाला. हे सगळं कोणामुळे झालं, तर हा डीएनए याच्यामध्ये गेल्यामुळे झाला. मग अशा तऱ्हेने ही गोष्ट इथे प्रूव्ह झालेली आहे. तसा हा बिलकुल सिंपल एक्सपेरिमेंट होता, पाडवून 1944ला केला गेलेला. पण तरी सर्व बायोलॉजिस्ट लोकांचा याच्यावर भरोसा बसला नाही. तरी त्यांना हे पटत नव्हतं की डीएनएच हा जो आहे हा आपलं जेनेटिक मटेरियल आहे. मग हे आणखीन कन्फर्म करायसाठी त्याच्या आणखीन 8-10 वर्षांनंतर आणखीन एक्सपेरिमेंट झाला आणि त्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे हर्शे-चेस एक्सपेरिमेंट. आता हा 3rd एक्सपेरिमेंट आहे. मग हा कसा एक्सपेरिमेंट होता, या 3ऱ्या एक्सपेरिमेंटमधून ही गोष्ट प्रूव्ह होऊन गेली की डीएनएच आपल्या जेनेटिक मटेरियल आहे. मग कसा हा एक्सपेरिमेंट केला गेला, तर ते आपण आता स्टेप बाय स्टेप करून शिकू. बाळांनो, जेनेटिक मटेरियल कोणतं आहे हे शोधायसाठी 3 एक्सपेरिमेंट झाले, 2 तर आपण शिकलो. आता 3rd एक्सपेरिमेंट, लास्ट एक्सपेरिमेंट, आणि त्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे हर्शे अँड चेस एक्सपेरिमेंट. हा जो एक्सपेरिमेंट आहे हा 1952 मध्ये करण्यात आला. हर्शे आणि चेस यांच्याकडून. हे पण अमेरिकन होते. अल्फ्रेड हर्शे आणि मार्था चेस असे हे 2 सायंटिस्ट होते. यातली जी मार्था चेस होती ही फिमेल होती, लेडीज होती, ती एक बाई होती. आणि अल्फ्रेड जो हर्शे होता तो मेल होता, तो माणूस होता. तशा या दोघांनी मिळून हा एक्सपेरिमेंट केला 1952 मध्ये. हा फायनलच असा एक्सपेरिमेंट होता आणि या एक्सपेरिमेंटवरून मग ही गोष्ट प्रूव्ह झाली की डीएनएच आपलं जेनेटिक मटेरियल आहे. बरेचसे जे ऑर्गॅनिझम आहे पृथ्वीवरती त्यांचं जेनेटिक मटेरियल हे डीएनएच असते. आता काय होतं, हा एक्सपेरिमेंट बिलकुल सिंपल आहे. तसं जर वाचलं तुम्ही तर तुम्हाला थोडं हार्ड वाटेल, पण आपण पूर्ण जरा एकदम सिस्टमॅटिकली डायग्रामच्या वगैरे मदतीनं हे सगळं तो नोट केलेलं आहे आणि मी तुम्हाला हे अशा तऱ्हेनं समजून सांगणार.
आता तुम्हाला जर हे सगळं व्यवस्थित हे डायग्रामच्या मदतीनं जर लिहून काढायचं असेल तर तुम्ही हे पॉईंट जे आहे नोट करू शकता, हे डायग्राम तुम्ही काढू शकता, जेणेकरून मग तुम्हाला हे व्यवस्थित हा जो एक्सपेरिमेंट आहे हा लक्षात राहील. बघा आता आपण काय एक्सपेरिमेंट होता हा हे समजून घेऊ. तर सगळ्यात आधी याची थ्योरी काय सांगितलेली आहे बघा, बिलकुल सिंपल आहे, जास्त थ्योरी आपण लिहिलेली नाही, सगळ्या एक्सपेरिमेंटमधूनच समजून घेऊ. काय सांगितलं आपल्याला, हर्षे अँड चेज वर्क विथ व्हायरसेस दॅट इन्फेक्ट बॅक्टेरियोफेज ऑर फेजेस. बघा हर्षे आणि चेजनी काय केलं, हर्षे आणि चेजनी व्हायरसेस वापरले. व्हायरसेस असे व्हायरस जे बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात. लक्षात घ्या, व्हायरसेस दॅट इन्फेक्ट बॅक्टेरिया. आतापर्यंत आपण हेच शिकलो की बॅक्टेरियाच घातक आहे, बॅक्टेरियाच इन्फेक्शन करतात, पण असे पण काही व्हायरस आहेत की जे बॅक्टेरियाला सुद्धा इन्फेक्शन करू शकतात आणि अशा व्हायरसेसला बॅक्टेरियोफेजेस असं म्हटलं जातं, किंवा आपण याला सिंपल लँग्वेजमध्ये फक्त फेजेस असं म्हणतो. हा पहिला टॉपिक, पहिला पॉईंट लक्षात आला. बिलकुल एकही पॉईंट विसरायचा नाही, सगळ्यांची एकमेकाशी लिंक आहे. त्यामुळे तुम्ही जर काही एखादा पॉईंट विसरले, लक्षात नाही ठेवला तर मग तुम्हाला हे पुढचं काहीही समजणार नाही. तर बघा यांनी असे व्हायरस घेतले की जे बॅक्टेरियाला इन्फेक्शन करतात आणि त्या व्हायरसेसला काय म्हटलं जातं, त्या व्हायरसेसला बॅक्टेरियोफेजेस म्हटलं जातं किंवा सिंपल भाषेत फेजेस असं म्हटलं जातं. पुढे काय झालं बघा, बॅक्टेरियोफेज म्हणजेच व्हायरस, आणि हे जे बॅक्टेरियोफेज आहेत हे कन्सिस्ट ऑफ DNA अँड प्रोटीन्स. हे जे व्हायरसेस आहेत हे DNA आणि प्रोटीन्स पासून बनलेले आहेत. हा दुसरा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, दे यूज रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस अँड सल्फर. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, हे जे दोन सायंटिस्ट आहेत ना, हर्षे आणि चेस, यांनी व्हायरसेसचा यूज केला. व्हायरसेस म्हणजे कोणते, असे व्हायरस जे बॅक्टेरियाला इन्फेक्शन करतात, आणि जे व्हायरस बॅक्टेरियाला इन्फेक्शन करतात त्यांना आपण बॅक्टेरियोफेज असं म्हणतो. मग आता बॅक्टेरियोफेज यांनी घेतले, त्याचबरोबर मग यांनी जे आहे बॅक्टेरिया पण घेतले. बॅक्टेरिया कोणते आहेत तर ते पण मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर मग आता यांनी पहिल्यांदा रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सचा यूज केला, आणि ते रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स कोणते होते, ते रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स होते फॉस्फरस अँड सल्फर. बघा तेव्हा हा जो काळ आहे 1952चा काळ आहे साधारण, आणि तेव्हा बऱ्यापैकी रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये डेव्हलपमेंट झाली होती. ॲटम बॉम्ब वगैरे शोधले गेले होते. तुम्हाला माहिती आहे 1945 साली हिरोशिमा नागासाकी यावर ॲटम बॉम्ब पडले. म्हणजे मग ॲटम बॉम्ब म्हणा किंवा रेडिओ ॲक्टिव्हमध्ये बरंचसं संशोधन झालं होतं, आणि मग यांनी रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स वापरले. कोणते, सल्फर आणि फॉस्फरस. लक्षात आलं. आता इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या काय काय केलं यांनी. त्यानंतर मग आता आपण याची जी आहे एक्सपेरिमेंटल मटेरियल समजून घेऊ, म्हणजे काय काय यूज केला यांनी एक्सपेरिमेंटसाठी. काय जे मटेरियल लागते ना काही कोणता एक्सपेरिमेंट करायला, मग काय काय वापरलं यांनी. तर बघा यांनी व्हायरसेस घेतले, त्याला आपण बॅक्टेरियोफेज असं म्हणतो. प्लेन व्हायरसेस आणि बॅक्टेरियोफेज याच्यामध्ये डिफरन्स आहे बाळांनो. आता इथे ज्यांना आपण बॅक्टेरियोफेज म्हटलं, हे कसे व्हायरस आहेत जे बॅक्टेरियाला इन्फेक्शन करतात. लक्षात आलं ना. तर मग हे व्हायरस घेतले बॅक्टेरियोफेज, आणि मग बॅक्टेरिया पण घेतले, कारण इन्फेक्शन करायला बॅक्टेरिया लागतील ना. आणि बॅक्टेरिया कोणते घेतले, ई कोलाय नावाचे बॅक्टेरिया घेतले. याचं फुल फॉर्म आहे इचेरिया कोलाय. म्हणजे हे असे बॅक्टेरिया आहेत, भरपूर प्रमाणात सापडतात, आपल्या पोटामध्येही सापडतात, आपले जे आतडे आहेत तिथे पण हे ई कोलाय सापडतात. त्यानंतर तिसरं एक्सपेरिमेंट मटेरियल यांनी घेतलं रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस अँड सल्फर. हे दोन्ही रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स यांनी घेतले. तर असे हे एक्सपेरिमेंटल मटेरियल 3 प्रकारचे यांनी चूज केले, आणि मग लॅब वगैरेमध्ये ते भांडे कुंडे वगैरे ते सर्व एक्सपेरिमेंटल मटेरियल होतं. मग आता एक्सपेरिमेंट सुरू करू आपण. प्रोसिजर, पहिला एक्सपेरिमेंट, दुसरा एक्सपेरिमेंट, तिसरा, चौथा वगैरे असे एक्सपेरिमेंट बघू. 1 बाय 1 करत सगळं लक्षात ठेवा. खूप इझी आहे बाळांनो, लक्षात घ्या. सगळ्यात आधी आता एक्सपेरिमेंट सुरू झाला बघा. प्रोसिजर, पहिला एक्सपेरिमेंट काय केलं यांनी. आता एक भांडं घेतलं, एक इन्स्ट्रुमेंट आहे, भांडं आहे, त्याच्यामध्ये हा फॉस्फरस जो आहे, फॉस्फरस 32 म्हणजे हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे, साधारण फॉस्फरस नाही, रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस हा या भांड्यात टाकला, आणि या भांड्यामध्ये व्हायरस पण टाकले. कोणते व्हायरस, बॅक्टेरियोफेज म्हणतो आपण. हे व्हायरस बॅक्टेरिया इन्फेक्शन करतात, हे बॅक्टेरियोफेज म्हणजेच व्हायरस याच्यामध्ये टाकले. आणि मग काय दिसलं याला, काही वेळानंतर हा जो रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस आहे या व्हायरसेसमध्ये गेला, आणि त्यामुळे काय झालं की या व्हायरसेसचा DNA जो आहे हा रेडिओ ॲक्टिव्ह बनला. बघा काय झालं, या फॉस्फरसमुळे, हा जो रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस आहे याच्यामुळे या व्हायरसचा DNA रेडिओ ॲक्टिव्ह बनला. का बरं बनला असेल रेडिओ ॲक्टिव्ह. तुम्ही शिकले असणार की जो DNA असतो, हा DNA 3 सबस्टन्सपासून बनला आहे, 3 केमिकलपासून. शुगर, फॉस्फेट, नायट्रोजन बॉन्ड. म्हणजे या DNA मध्ये फॉस्फेट पण आहे, फॉस्फरस आहे. लक्षात घ्या, DNA मध्ये फॉस्फरस आहे, म्हणून हा फॉस्फरस जो रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस आहे तो या व्हायरसच्या DNA मध्ये गेला, आणि त्याच्यामुळे काय झालं, हा व्हायरसचा DNA सुद्धा रेडिओ ॲक्टिव्ह झाला. आता या व्हायरसचा DNA साधा राहिला नाही, तो रेडिओ ॲक्टिव्ह झाला. समजलं. इथपर्यंत एक्सपेरिमेंट लक्षात ठेवा. ठीक आहे. दुसरा एक्सपेरिमेंट बघा. आता दुसरं एक भांडं घेतलं, या भांड्यामध्ये
रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर घेतला यांनी. आता रेडिओ ॲक्टिव्ह सल्फरचा फॉर्म्युला बघा, 35 अशा तऱ्हेने लिहितात, ते इकडच्या साईडला लिहितात रेडिओ ॲक्टिव्ह असलं तर आता इथे या भांड्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर आहे, या भांड्यामध्ये फॉस्फरस घेतलं होतं, इथं सल्फर, परत त्याच्यामध्ये व्हायरस टाकले. आता या काय झालं मग, हे रेडिओ ॲक्टिव्ह जे व्हायरस आहेत, तर या व्हायरसमध्ये हा रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर घुसला आणि त्यामुळे काय झालं, या व्हायरसेसचे प्रोटीन्स रेडिओ ॲक्टिव्ह झाले. लक्षात घ्या, इथे या व्हायरसचे DNA रेडिओ ॲक्टिव्ह झाले होते. कोणामुळे? फॉस्फरसमुळे. आता या दुसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये या व्हायरसचे प्रोटीन्स रेडिओ ॲक्टिव्ह झाले. कोणामुळे? सल्फरमुळे. कारण की हा जो प्रोटीन असतो याच्यामध्ये सल्फर असतो. एक सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स लक्षात घ्या, DNA मध्ये फॉस्फरस आहे पण सल्फर नाही, आणि प्रोटीनमध्ये सल्फर आहे पण फॉस्फरस नाही. हे बेसिक थोड्याशा गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला इथे. आता समजलं दुसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये काय झालं, तर आपण जेव्हा दुसरा एक्सपेरिमेंट केला तेव्हा व्हायरसचा जो प्रोटीन आहे तो पण रेडिओ ॲक्टिव्ह झाला. आता हे साधा सुधे व्हायरस नाही आहेत, आता या व्हायरसमध्ये जे प्रोटीन्स आहेत ते रेडिओ ॲक्टिव्ह बनलेले आहेत. त्यानंतर इथे जे व्हायरस आहेत ते पण साधे सुधे राहिले नाही, त्यांचं जे DNA आहे ते पण आता रेडिओ ॲक्टिव्ह बनलेले आहेत. आता पुढे आणखीन एक्सपेरिमेंट आपण बघू, थर्ड एक्सपेरिमेंट करून बघितला. आता बघा, हे परत एक इन्स्ट्रुमेंट घेतलं, एक भांडं घेतलं है ना. आता या भांड्यामध्ये काय केलं त्यांनी, व्हायरस विथ रेडिओ ॲक्टिव्ह DNA याच्यामध्ये व्हायरस टाकले, म्हणजे बॅक्टेरियोफेज टाकले. आणि हे साधे सुधे बॅक्टेरियोफेज नाही आहेत, साधे सुधे व्हायरस नाही आहेत, यांचा DNA रेडिओ ॲक्टिव्ह आहे. म्हणजे हे जे पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये व्हायरस जे भेटले ना, ते व्हायरस घेतले यांनी आणि या भांड्यामध्ये टाकले. आता या व्हायरसचा DNA कसा आहे, रेडिओ ॲक्टिव्ह आहे. आणि मग या भांड्यामध्ये बॅक्टेरिया पण टाकले. कोणते बॅक्टेरिया? ई कोलाई नावाचे, इच्चेरिया कोलाई नावाचे बॅक्टेरिया टाकले. आणि आपल्याला माहिती आहे की आता हे व्हायरस काय करणार, हे साधे सुधे व्हायरस आहे का नाही, हे व्हायरस या बॅक्टेरियाला इन्फेक्शन करणार. आणि मग काय केलं, या भांड्यामध्ये यांनी हे सगळं मिक्स केलं. हे भांडं असं सेंट्रीफ्यूज केलं, गोल गोल फिरवलं. तुम्ही सेंट्रीफ्यूज तुमच्या लॅबोरेटरीमध्ये जेव्हा तुम्ही एक्सपेरिमेंट करायला जाता, तुम्ही ते भांडं पाहता गोल गोल फिरते, ते सेंट्रीफ्यूज मशीन म्हणतात त्याला. तर आपण त्याचे रिव्हॉल्युशन वाढवू शकतो, कितीही जोरात फिरू शकते. अशा भांड्यामध्ये मग यांनी गोल 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 हे फिरवलं सगळं मिक्सचर. काय आहे या मिक्सचरमध्ये, या भांड्यामध्ये काय आहे, बॅक्टेरिया पण आहेत, व्हायरस पण आहेत. पण कोणते व्हायरस आहे, रेडिओ ॲक्टिव्ह DNA असणारे व्हायरस आहेत. मग आता काय झालं की गोल गोल फिरलं ते भांडं, ते सगळं सेंट्रीफ्यूज झालं. त्यामुळे काय झालं, हा व्हायरस जो होता, या व्हायरसचा जो कोट आहे तो निघून गेला. बघा, व्हायरस तुम्ही व्हायरसचं 11th झालं असेल तुमचा, हा फॉर एक्झाम्पल हा व्हायरस आहे आणि या व्हायरसचा हा कोट आहे, कॅप्सिड म्हणतात त्याला, आणि याच्या आतमध्ये याचा हा जेनेटिक मटेरियल असते, व्हायरसचे जेनेटिक मटेरियल झालं. आता हे गोल गोल फिरवल्यामुळे काय झालं की या व्हायरसचा हा जो कोट आहे हा निघून गेला आणि मग आता याचं जे जेनेटिक मटेरियल आहे हे उघडं पडलं है ना. आणि मग काय झालं की या व्हायरसचं इन्फेक्शन या ई कोलायला झालं. या व्हायरसचा जो रेडिओ ॲक्टिव्ह DNA आहे तो या ई कोलायमध्ये गेला. त्यामुळे आता हे ई कोलाय पण रेडिओ ॲक्टिव्ह झाले. ई कोलाय बिकम्स रेडिओ ॲक्टिव्ह. का बरं हे रेडिओ ॲक्टिव्ह झाले ई कोलाय? कारण या ई कोलायला इन्फेक्शन झालं. कोणाचं इन्फेक्शन झालं? या व्हायरसचं. आणि हे व्हायरस काही साधे सुधे नाही आहेत, हे रेडिओ ॲक्टिव्ह, याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह DNA आहेत. या व्हायरसचा DNA जो रेडिओ ॲक्टिव्ह DNA आहे तो या ई कोलायमध्ये गेला, त्यामुळे हे ई कोलाय पण रेडिओ ॲक्टिव्ह झाले. लक्षात आलं? मग इथे ही गोष्ट प्रूव्ह झाली की कोण जातो, जेनेटिक मटेरियल कोणतं आहे तर DNA आहे, DNA गेला आहे. लक्षात आलं? आणखी पुढचा मग एक्सपेरिमेंट यांनी कंटिन्यू केला. काय केलं याच्यामध्ये बघा, पुढच्या एक्सपेरिमेंटमध्ये आता हे परत एक भांडं घेतलं, ठीक आहे, एक इन्स्ट्रुमेंट आहे, भांडा आहे समजून चला, आणि याच्यामध्ये व्हायरसेस विथ रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन्स. आता याच्यात व्हायरस टाकले आणि ते साधे सुधे व्हायरस नाही, त्या व्हायरसमध्ये जे प्रोटीन्स आहेत ते रेडिओ ॲक्टिव्ह आहेत, म्हणजे इथे तयार केलेले. हे आधी तयार करून घेतले त्यांनी, हे रेडिओ ॲक्टिव्ह व्हायरस हे तयार करून घेतले इथे या पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये. आता या एक्सपेरिमेंटमध्ये जे व्हायरस आहेत त्यांचं प्रोटीन रेडिओ ॲक्टिव्ह आहेत असं व्हायरस त्यांनी घेतले आणि ते या भांड्यामध्ये टाकले. आता या भांड्यामध्ये कसे व्हायरस आहेत? ज्यांचं प्रोटीन रेडिओ ॲक्टिव्ह आहे. इथे कसे व्हायरस होते? ज्यांचा DNA रेडिओ ॲक्टिव्ह होता. असा आता या भांड्यामध्ये आपल्याला दिसते की रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन्स आहेत आणि सोबत ई कोलाय पण टाकलेले आहेत. आता हे भांडं परत सेंट्रीफ्यूज केलं, गोल गोल फिरवलं, इन्फेक्शन झालं. आता या व्हायरसचं इन्फेक्शन या ई कोलायला झालं. ठीक आहे. पण आता यांना असं दिसलं की हे प्रोटीन्स जे आहेत, हे रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन्स या ई कोलायमध्ये नाही जात. या ई कोलायला काहीच परिणाम झाला नाही, हे ई कोलाय जसे आहेत तसेच राहिले.
पण या वरच्या एक्सपेरिमेंटमध्ये काय झालं की हे डीएनए या इकोलायमध्ये गेल्यामुळे ही इकोलाय रेडिओ झाले, हे इकोलाय रेडिओ झाले. पण ही इकोलाय हे जे इथले या एक्सपेरिमेंटमधले जे इकोलाय आहेत हे बॅक्टेरिया हे रेडिओ नाही झाले. याचा अर्थ काय की प्रोटीन्स जात नाहीत, डीएनए जातात. याचा अर्थ काय, जेनेटिक मटेरियल कोणतं असायला पाहिजे, तर जेनेटिक मटेरियल हे डीएनए असायला पाहिजे. ही फायनल गोष्ट प्रूव्ह झाली. आई वडिलाचे गुणधर्म मुलाबाळांमध्ये जातात. आई वडिलांमधून कोण जातो, डीएनए जातो. आपण म्हणतो ना आपल्यामध्ये आई वडिलाचे डीएनए आलेले आहेत. तर इथे ही गोष्ट एक्सपेरिमेंटली प्रूव्ह होऊन गेली की डीएनएज हे आपल्या सर्वांचं जेनेटिक मटेरियल आहे. तर आणि मार्था आणि चेस यांनी मग लास्टमध्ये 1952 ही गोष्ट प्रूव्ह करून सांगितलेली आहे. बघा किती सिंपल एक्सपेरिमेंट होता. हे सगळं जर व्यवस्थित लिहून ठेवलं तुम्ही तर तुम्हाला बिलकुल हे इझी जाईल, याची थ्योरी खूप इझी जाईल बाळांनो. आणि हा सगळा एक्सपेरिमेंट जो आहे हा आपल्याला या डायग्रामच्या मदतीने पण यांनी समजून सांगितलेलं आहे. पण जे मी तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे हे बिलकुल इझी आहे. बघा तुम्हाला दिसतं आहे एक्सपेरिमेंट, हर्षे अँड चेसचा एक्सपेरिमेंट. तर तुम्हाला ही अशा सगळ्या डायग्रामच्या मदतीने समजून सांगितलेलं आहे. पण त्याच्यापेक्षा मी जे तुम्हाला सांगितलं ते जास्त लक्षात तुमच्या राहील. तशा तऱ्हेनं बाळांनो हे 3 एक्सपेरिमेंट झालेले आहेत. कशासाठी होते हे जेनेटिकचे 3ही एक्सपेरिमेंट, आपलं जेनेटिक मटेरियल कोणतं आहे हे शोधायसाठी. आणि मग फायनली प्रूव्ह झालं डीएनएच आपलं जेनेटिक मटेरियल आहे. मग आता याच्यानंतर मग आता हा जो डीएनए आहे हे तर प्रूव्ह होऊन गेलं होतं आपलं जेनेटिक मटेरियल डीएनए आहे. मग आता हा डीएनएचं प्रॉपर्टी काय आहेत, केमिकल नेचर कसं आहे या डीएनएचं हे समजण्यासाठी मग एक्सपेरिमेंट झाले. आणि मग हा डीएनए कसा आहे, कसा दिसतो वगैरे याच्यासाठी पण जे आहेत खूप सारे एक्सपेरिमेंट झालेत. आणि मग आता हे सर्व एक्सपेरिमेंट जे आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये याचा स्टडी करू बाळांनो. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. खूप इंटरेस्टिंग लेक्चर होते, बिलकुल इझी होते. तुम्ही सर्व हे काढून बघा, ह्या डायग्राम मी जो काय तुम्हाला दिलेल्या आहे त्या काढून बघा, म्हणजे त्याच्याकरून तुम्हाला चांगल्या तऱ्हेनं ते समजेल. तर इथे या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू बाळांनो. थँक्यू व्हेरी मच.